नमस्कार विद्यार्थी मित्र, माय क्लास पुणेमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या अचानक जी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिकची जी परीक्षा आहे त्याचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि परीक्षेची सुरुवात ही 2 तारखेपासून म्हणजे 2 डिसेंबर पासून होणार आहे। अचानक परीक्षा आल्यानंतर अनेक विद्यार्थी गोंधळून गेलेले आहेत की कोणता पॉइंट किंवा कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा। काही विद्यार्थ्यांचं सामान्य ज्ञान अपूर्ण राहिले, काही विद्यार्थ्यांचं अजून मराठी इंग्रजी कंप्लीट नाही आहे की कारण अनेकांना वाटलं नव्हतं की इतक्या लवकर किंवा अचानक एक्झाम येईल आणि काही जण हे इलेक्शनच्या त्या ठिकाणी निकालामध्ये पूर्णपणे गुंग होते। त्यामुळे अचानक आलेल्या या धक्क्यातून आता आपण या ठिकाणी या लेक्चरमधून समजावून घेऊ की आपल्याला नेमका या कार्यकारी सहाय्यकचा त्यामध्ये सामान्य ज्ञान घटक कसा करावा किंवा ओव्हरऑल स्टडी कोणत्या पद्धतीने एवढ्या कमी वेळात तुम्ही करू शकता, सामान्य ज्ञान घटकामध्ये कोणकोणत्या बाबी येतात याबद्दल अजूनही संभ्रम आहे की एक्झॅक्ट सामान्य ज्ञान म्हणजे काय आहे। ओके, आणि या ठिकाणी आपण एक कोर्स देखील आहे थोडक्यात की ज्याच्यामध्ये जरी तुम्हाला सामान्य ज्ञानचं टेन्शन आलं असेल तर तो कोर्स एकदम कमी वेळाचा आहे। त्यात PDF आहेत, व्हिडिओ लेक्चर ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या रचनेशी संबंधित आहेत त्या बाबींच्या रिलेटेड एक छोटीशी बॅच त्या ठिकाणी आपण जनरेट केलेली आहे। त्या सर्व बाबी या ठिकाणी आपण डिस्कस करूया। ओके, आता मेन परीक्षेच्या सिलेबसवर आपण परत एकदा थोडक्यात बोलूया की या ठिकाणी मेन विद्यार्थ्यांना न समजलेली गोष्ट एक लक्षात घ्या की सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय असेल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित या ठिकाणी या तसेचला तुम्ही डिवाइड करा। याचं मीनिंग काय आहे की अनेकांना फक्त वाटते की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक बाबी, तसं नाही। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित तसेच स्थानिक बाबी, वैशिष्ट्ये आणि चालू घडामोडीच्या संदर्भात असणारे प्रश्न। बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित म्हणजेच भले BMC ॲक्ट हा कार्यकारी सहाय्यकला नाही अभ्यासाला, बरोबर आहे, निरीक्षकला आहे, परंतु त्यामधील किंवा त्या ॲक्टमधील ॲक्ट म्हणजेच कोणताही जिल्हा परिषद अधिनियम असू दे, महानगरपालिका अधिनियम असू दे, त्याच पद्धतीनं बृहन्मुंबईचा जो काही 1888चा अधिनियम आहे त्यामध्ये महानगरपालिका कशा पद्धतीने कार्य करते या बाबींच्या संबंधित हा पॉइंट आहे महानगरपालिकेच्या संबंधित, ज्याच्यामध्ये तुम्हाला कार्यकारी सहाय्यकला बेसिक गोष्टी विचारण्यात येतील की महानगरपालिकेचा कार्यकाल, महापौर त्याचा कार्यकाल, उपमहापौर, सभा, महानगरपालिकेची रचना कशा पद्धतीने आहे, आरक्षण कशा पद्धतीने, म्हणजेच इनडायरेक्टली महानगरपालिकेच्या संबंधित पंचायत राज ज्याला आपण म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार त्याच्या रिलेटेड या ठिकाणी प्रश्न विचारू शकतात। या पद्धतीचा हा पॉइंट आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित। माझ्या अंदाजाने यावर 5 प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात येतील। त्यानंतर ज्या काही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक बाबी आणि वैशिष्ट्ये म्हणजेच आपण ज्याला आपण म्हणू शकतो मुंबईची माहिती, ही माहितीवर तुम्हाला या ठिकाणी 10 ते 12 प्रश्न येतील आणि चालू घडामोडीच्या संबंधित 8 ते 10। जर समजा चालू घडामोडी 10 मार्काला आल्या तर स्थानिक बाबी वैशिष्ट्य एक वेळेस कमी होतील, पण या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याची अरेंजमेंट राहील। मग अनेकांनी काय करत बसलेत की केवळ मुंबईची माहिती, तर मला एक म्हणायचं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला मुंबईची इन्फॉर्मेशन आहे तो सिलेबस हा थोडासा वास्ट वाटेल, जास्त वाचाल तुम्ही, 1-2 पुस्तकं करण्याची त्या ठिकाणी तुम्ही करत बसाल किंवा काय करत बसाल, पण तत्पूर्वी सध्या अचानक आलेल्या एक्झाममुळे तुम्ही आधी हातातल्या बाबी करा, याबाबत आपण डिस्कस करूया आता। बरं, हे सिलेबस थोडक्यात समजला की महानगरपालिकेच्या कार्यासंबंधित देखील तुम्हाला इन्फॉर्मेशन माहीत पाहिजे, म्हणून या ठिकाणी जे काही आपल्या BMCचा जो निरीक्षक बॅचचा जो पार्ट आहे त्यातील काही पार्ट या ठिकाणी मी त्या लिपिकच्या याच्यामध्ये ॲड केलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांनी निरीक्षकची बॅच घेतलेली आहे त्याने लिपिकची बॅच घेण्याची गरज नाही, कारण लिपिकच्या सर्व बाबी त्या ठिकाणी निरीक्षकच्या कोर्समध्ये आपण ॲड केलेल्या आहेत। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी निरीक्षकचा कोर्स घेतलेला नाही आणि ज्यांना लिपिकची बॅच मी केवळ 99 रुपयामध्ये अवेलेबल करून दिलेली आहे त्यांना या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्याची संबंधित शिवाय पंचायत राज संबंधित काही व्हिडिओज टाकलेले आहेत। आता पंचायत राजचे व्हिडिओज ते देखील एकदम कमी वेळाचे आहेत। ते टाकण्याचं मुख्य कारण असं आहे की बृहन्मुंबई महानगरपालिका असू दे किंवा इतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्था या संबंधित कार्याच्या बाबी ह्या बऱ्यापैकी सेम असतात। तर यावेळेस तुम्ही कोणत्याही नोट्स काढण्यापेक्षा कुठेही मागं धावण्यापेक्षा त्यामध्ये मी जे काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती केवळ पहा, मी तर म्हणेन केवळ ऐका, पहा,
लक्षात ठेवा, जेवढं शक्य आहे तितकं टोटल मिळून ड्युरेशन अतिशय कमी असेल आणि परीक्षेला सामोरं जा. आता वाचण्याच्या मागं पडू नका हुडकत मटेरियल स्वतः. स्थानिक बाबी वैशिष्ट्यांच्या बाबतीत देखील आपण त्या ठिकाणी PDF प्रोव्हाइड केलेल्या आहेत, प्लस आपल्या पुस्तकामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या PDF आहेत, त्यावरील लेक्चर देखील त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यामुळे स्थानिक बाबी वैशिष्ट्ये देखील तुम्हाला इतर ठिकाणी जर काढत बसायचा आता वेळ नसेल तर ज्या काही ॲपमध्ये दिलेल्या गोष्टी आहेत त्या एक्सपोर्ट म्हणून एक ऑप्शन असतो, तिथून तुम्ही त्याचे PDF घेऊन त्या डाउनलोड करून प्रिंट घेऊ शकता किंवा मोबाईल रीड फाईल वापरू शकता. चालू घडामोडीच्या मात्र आपण त्या ठिकाणी PDF दिलेल्या आहेत. जानेवारी टू जून ज्या विद्यार्थ्यांची 2 तारखेला परीक्षा आहे त्यांच्याकरता आम्ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या PDF उपलब्ध करता येणार नाहीत, परंतु 2 डिसेंबरला आपण या ठिकाणी त्या PDF देखील उपलब्ध करून देणार आहेत. या मोबाईल रीड आहेत ज्या की तुम्ही रेग्युलर जे मॅगझिन वापरता त्याच्या महत्त्वाच्या न्यूजच्या PDF त्या ठिकाणी आपण सॉर्ट केलेल्या आहेत, जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी त्रास कमी होईल. जे एखादं मॅगझिन 100-150 पेजेसचं असेल त्यातल्या केवळ 30-35 महत्त्वाचे न्यूज या ठिकाणी यामध्ये PDF स्वरूपात दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने या सिलेबसनुसार आपण त्या कोर्सची 11th आवरला योग्य पद्धतीने रचना केलेली आहे. ज्या विद्यार्थ्याला कुठेही आता पळायची गरज नाही त्यांनी तो 99 रुपयाचा कोर्स बाय करायचा आणि सरळ सरळ त्या ठिकाणी हा सगळा एरिया कंप्लीट करायचा. याच्यामध्ये एक ॲडव्हान्टेज अजून आहे, चालू घडामोडीचा सेक्शनचा ड्युरेशन या ठिकाणी तुम्हाला कंबाईन ग्रुप बीला देखील उपयोगी पडेल. इथपर्यंत आपण बॅचची व्हॅलिडिटी दिलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी तुमचे तेही मार्क या ठिकाणी सिक्युअर होत आहेत केवळ 99 रुपयात. हे समजले इथपर्यंत. अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय करा आता. अचानक 11th आवरला मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण आणि बौद्धिक चाचणी हे 3 विषय तुम्ही कायम करत आलेला आहे, त्यामुळे या बाबतीत पॉझिटिव्ह राहा. सरळ सेवेला या बाबी अतिशय सोप्या येतात. मराठीच्या बाबतीत जर तुम्ही नेहमीच मोरा वाळंबेसारखं पुस्तक करत असाल तर मोरा वाळंबेसारखं पुस्तक करून घ्या. ओके. त्यानंतर इंग्रजीच्या बाबतीत जे काही तुम्ही रेग्युलर नोट्स वापरता त्याही गोष्टी करून घ्या. यामध्ये बेसिक विचारलं जातं. TCHचे प्रिव्हियस काही जवळचे क्वेश्चन्स पेपर बघून तुम्ही त्या पद्धतीने टॉपिक परफेक्ट करून घ्या. केवळ पण PYQ सोडवत बसू नका. रूल्स नियम थोडेफार वाचून घ्या वेगात, जेणेकरून त्या ठिकाणी कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही. हे हातातले 50 मार्क आधी मिळवा. बौद्धिक चाचणीचे देखील सोपे प्रश्न येतील, त्यामुळे ते देखील मार्कावर फोकस करा. या ठिकाणी मुंबईची जास्त माहिती काढत बसण्यापेक्षा मुंबईच्या बाबतीत जे काही प्रश्न येतील ते तुमच्या एखाद्या स्लमडॉग मिलेनियम मूवीसारखे असणार आहेत. स्लमडॉग मिलेनियम मूवी तुम्हाला माहीत असेल, ऑस्कर अवॉर्ड, की ज्याच्यामध्ये ज्याला जे काही प्रश्न विचारले त्या स्पर्धेमध्ये त्यामध्ये त्याचे सगळे प्रश्न इनडायरेक्टली, तो भले त्या ठिकाणी त्यांना अभ्यास केला नव्हता काय नव्हता, परंतु तो जे काही बाबीत जगला होता त्या पद्धतीने त्याला प्रश्न सुटत गेले. तसंच मुंबई देखील अनेकांनी बघितलेले आहे, काही जण फिरलेले आहेत, काही जणांनी कुठंतरी वाचलेलं आहे, तर तसेही सोपे प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात. ते त्यावर सोडून द्या. जो आपण डाटा दिला आहे त्याचे PDF वाचा. महानगरपालिकेचे रचना किंवा त्याचं स्ट्रक्चर याबद्दल लेक्चर आहेत ते पाहून घ्या फास्टमध्ये. आणि चालू घडामोडी मात्र तुम्हाला वाचावे लागतील. ऑन अँड ॲव्हरेज या ठिकाणी तुमच्या हातात असलेली बाब म्हणजे महानगरपालिकेच्या संबंधित आणि चालू घडामोडी या बाबी आरामात उरकू शकतात आपण दिलेल्या नोट्समधून. ही बाब जितकी शक्य आहे तितकीच वाचा, उगाच मोठे पुस्तक आणून वाचू नका. आणि अशा पद्धतीनं पूर्ण पॉझिटिव्ह माइंडसेटने या ठिकाणी हा पेपर द्या. या ठिकाणी तुम्हाला समजा 35 ते 40 मार्क जरी आले तर तुम्ही पूर्णपणे रिझल्टच्या इनमध्ये, कारण या ठिकाणी राऊंड अबाउट 1800 पदं आहेत. मेन तुम्हाला निगेटिव्ह करणारी बाब आहे म्हणजे सामान्य ज्ञान काय करू. तर ह्याच बाबीमध्ये हे लेक्चर आपण घेतलेलं आहे की सामान्य ज्ञान स्वतःच्या हातामध्ये काय काय बाबी आहेत त्या फक्त आधी करा. जास्त लेंथी मटेरियलमध्ये पडू नका. वेळ कमी आहे, जे हातात आहे ते संपवा. आणि त्याचबरोबर केवळ आपण जे माय क्लासच्या आपल्या त्या कोर्समध्ये 6 ते 7 तासात ह्या गोष्टी तुमच्या कव्हर होतील. मग 2-3दा तुमचं 2 तारखेपर्यंत कव्हर होईल. त्या पद्धतीने या ठिकाणी त्या कोर्सला फक्त फॉलो करा. जास्त डीपमध्ये पण स्वतः सर्च करायला जाऊ नका. त्या पद्धतीनं तो कोर्स बघा. आता कोर्सच्या सबस्क्रिप्शनची प्रोसेस थोडक्यात आहे की गुगल प्ले स्टोअरवर जाऊन माय क्लास पुणे ॲप डाउनलोड करा. ज्याने केलेलं नाही नंबर रजिस्टर करा. त्यानंतर ॲपमध्ये ऑल कोर्सेसमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला त्याच ठिकाणी तुम्हाला कार्यकारी सहाय्यकचा कोर्स दिसेल, किंवा त्या ठिकाणी एखाद्याला नाही सापडला तर तो सरळ सेवा किंवा डिपार्टमेंटल एक्झाम म्हणून त्याच्यामध्ये टॅब आहे, त्याच्यामधून जाऊन त्या ठिकाणी तो कोर्स तुम्हाला दिसेल. 99 रुपीज पे केल्यानंतर तुम्हाला कार्यकारी सहाय्यकच्या त्या ठिकाणी काय काय मी अवेलेबल करून दिलेलं आहे. PDF मुंबईच्या इन्फॉर्मेशनच्या विकिपीडियाच्या प्लस आपल्या पुस्तकातल्या ज्या एक्सपोर्ट ऑप्शन वापरून तुम्ही झेरॉक्स मारू शकता.
मोबाईल रीड देखील करू शकता झेरॉक्स मारायला वेळ घालवायचा नसेल तर. करंट अफेअर्स मात्र तुम्हाला मोबाईल रीड फाईल आहे, झेरॉक्स मारता येत नाही ड्यू टू कॉपीराईट इश्यू, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला ते सहज वाचता येतील मोबाईलमधून. आणि काही ठिकाणी मरपाचे जे कार्य कशा पद्धतीनं चालते त्या संबंधित त्या ठिकाणी आपण व्हिडिओज दिलेले आहेत. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये पंचायत राजचे व्हिडिओ दिलेले आहेत जे की आपल्या पंचायत राज पुस्तकावर अवलंबून आहेत. मग हे देण्याचं कारण आहे की मी मगाशी म्हणलं 73-74व्या घटना दुरुस्तीमध्ये असलेलं इलेक्शन कमिशन असेल, वित्त आयोग असेल, नागरी स्थानिक स्वराज्य संबंधित ज्या काही तरतुदी असतील त्या ठिकाणी तुम्हाला विचारू शकतात थोडक्यात. म्हणजे जसं की 243 PQZA इलेक्शनच्या रिलेटेड, के इलेक्शनच्या रिलेटेड आहे, तर अशा पद्धतीची जी काही कलम आहे ती विचारू शकतात. म्हणून त्या ठिकाणी आपण तेही व्हिडिओज त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत. इतर महानगरपालिका कशा कार्य करतात ते देखील दिलेलं आहे. आता इतर महानगरपालिका कशा कार्य करतात हे देण्याचं कारण असं आहे की मुंबई महानगरपालिका असू दे किंवा इतर महानगरपालिका असू दे, यांचा कारभार समवॉट म्हणण्यापेक्षा 99% समान पद्धतीनं चालतो. जसं की महापौरचा कालावधी 2.5 वर्ष, तिथे देखील 2.5 वर्ष आहे. सदस्यांमधून निवड आहे महापौराची. त्यानंतर त्या ठिकाणी तरतूदमध्ये फक्त सदस्य तर प्रत्येक महानगरपालिकेत वेगवेगळे असणार आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 आहेत, मध्ये 236 केले होते परंतु ते कॅन्सल झालेले म्हणून 227च आहेत. नामनिर्देशित सदस्यांच्या बाबतीत महानगरपालिकांमध्ये एक बदल जो झालेला आहे, ज्या ठिकाणी 10 नामनिर्देशित सदस्य किंवा एकूण महानगरपालिकेच्या सदस्यांच्या 10% यातील जी कमी असेल ती म्हणजे त्या ठिकाणी नामनिर्देशित सदस्य आहेत. ती त्या ठिकाणी मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला, पण काही बाबतीत त्यामध्ये संभ्रम आहे की तो मंत्रिमंडळ निर्णय लागू करणे किंवा अजून त्याच्यामध्ये बदल झालेला नाही. परंतु देखील तो बदल तुम्ही लक्षात ठेवू शकता की असा जर प्रश्न आला की नुकतेच महानगरपालिकांमध्ये नामनिर्देशित सदस्यांची संख्या काय आहे, तर त्याचं उत्तर म्हणजे 10 किंवा 10% एकूण सदस्यांच्या यापैकी जी कमी, हा कीवर्ड नीट लक्षात ठेवा. एवढे काय बेसिक बदल आहेत. मग ते बदल जरी समजावून घेतले तर महानगरपालिकेच्या इतर महानगरपालिकांचं कार्य देखील तुम्ही प्रॉपर समजावून घेतलं तरी मुंबईच्या महानगरपालिकांचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता. तर अशा पद्धतीनं आपण तो कोर्स थोडक्यात तुम्हाला अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे. आजच माय क्लास ॲप डाउनलोड करून या ठिकाणी तुम्ही कार्यकारी सहाय्यक जो लिपिक पदाची तयारी करू शकता. याचबरोबर जे विद्यार्थी निरीक्षक पदाची तयारी करत आहेत त्यांच्याकरता एक इन्स्ट्रक्शन आहे. आपला जो निरीक्षक पदाचा कोर्स आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे रेकॉर्डिंग करून. त्याचे रिव्हिजन लेक्चर आपण 1 डिसेंबरपासून टाकणार आहे. परंतु अनेकांनी अशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे की सर सिलेबसबद्दल आता बऱ्यापैकी सगळ्यांना क्लिअर झाला असेल की जो काही मनपानं तुम्हाला सिलेबस दिलेला आहे तीच कलमं तुम्हाला करायची आहेत, सगळा मनपा ॲक्ट तुम्हाला नाही. दुसरा मुद्दा, मनपा ॲक्ट करताना अनेकांनी नवीन जे मनपा ॲक्टमध्ये अपडेट झालेला आहे म्हणजे 2024चा बदल असेल, 2022चा बदल असेल, 2018चा बदल, तो करायला सुरुवात केलेली आहे. काही पुस्तकंही त्या बेसिसवर निघालेले आहेत आणि त्याबद्दल काही विद्यार्थ्यांनी मला प्रश्न देखील विचारलेला आहे की सर ही बाब आपण अपडेट केलेली नाही. परंतु परत एकदा सांगतो की कोणत्याही परीक्षेत सिलेबसला चिटकून राहायचं. सिलेबसमध्ये सरळ सरळ मेन्शन आहे जून 2015चा मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, याचा अर्थ जून 2015 पर्यंतच्याच बाबी त्यांना अपेक्षित आहेत. उद्याच्याला जो काही पेपर सेट होईल तो जून 2015च्या जो काही अधिनियमाच्या बाबी आहेत त्याच्यावरच सेट होणार आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही त्या बदल झालेला म्हणजे काही जणांनी 236 सदस्य केलेत अभ्यास करताना रिसेंट बदल म्हणून, परत तो कॅन्सल झाला. नामनिर्देशित सदस्यांच्या बाबतीत विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे, परंतु त्या अधिनियमाच्या त्या काळामध्ये 2015मध्ये त्या ठिकाणी 5च नामनिर्देशित सदस्य आहेत. नंतर जे काही कराधानमध्ये बदल झाले असतील, कोणत्या कलमामध्ये बदल झालेले असतील, ते बदल त्यांच्याकडे क्वेश्चन काढणाऱ्याकडे त्या PDF अवेलेबल त्यांनी करणार नाहीत, कारण त्यांना सरळ मेन्शन केलेलं आहे की 2015 नुसार. उद्या तुम्ही नवीननुसार उत्तर लिहाल, परंतु ऑब्जेक्शन जर घ्यायला गेला तर ते देखील तुमचं ऑब्जेक्शन काउंटर करू शकतात की त्याने दिलेलं आहे की 2015च्या अधिनियमानुसार तुम्हाला अभ्यास करायला सांगितला होता, दिलेल्या सिलेबसनुसार तुम्हाला अभ्यास करायला सांगितला होता. मग यात तुमची चुकी आहे का TCHची किंवा महानगरपालिकेचं, याच्यात तुम्ही विचार करा. त्यामुळे जे काही सिलेबसमध्ये दिलेलं आहे, एक्स्ट्रा डोकं हा नंतरचा भाग आहे. खरं तर उलटं जो विद्यार्थी 2015चा अधिनियम करणारा आहे आणि त्याच पद्धतीनं सगळ्या प्रश्नांची उत्तरं
त्या ठिकाणी सोडवणार आहे त्या विद्यार्थ्याचं ऑब्जेक्शन गृहीत धरलं जाईल. परंतु जो विद्यार्थी नवीन अपडेटेड ॲक्टमधल्या गोष्टी करत बसला आणि त्या पद्धतीने त्यानं उत्तर लिहिलं तर तिथं मात्र त्याचं ऑब्जेक्शन त्या ठिकाणी रद्द केलं जाऊ शकतं, कारण त्यांनी दिलेलं आहे की 2015चा अधिनियम. दॅट्स इट. तर त्या पद्धतीनं BMCच्या निरीक्षकची देखील परीक्षा 15 डिसेंबर किंवा 12-13 डिसेंबरलाही सुरू होऊ शकते. त्या पद्धतीनं पडदिशीन तो 15 तासाचा कोर्स विकत घेऊन केवळ 15 ते 14 तासात तुमचा पूर्णपणे ॲक्ट परफेक्ट होतो. त्यात लिपिकची इन्फॉर्मेशन आहे. ज्या विद्यार्थ्यांना बघा फायदा काय आहे, 750ला ती बॅच आहे निरीक्षकची, 150 रुपये पुस्तकाचे ऑफ होतात, प्लस कार्यकारी सहाय्यकची तुम्ही आत्ता 99 रुपयाची बॅच घेणार, त्याच्याऐवजी तुम्ही निरीक्षकचे घेतले तर तीही बॅच घेण्याची गरज नाही. अशा पद्धतीनं तुम्ही कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक ह्या दोन्ही परीक्षेचा अभ्यास ह्या निरीक्षकच्या बॅचमधून करू शकता. ओके. तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळाले असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये. थँक्यू.